नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनाबद्दल आपण आज अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कारण की अत्यंत महत्त्वाचे अपडेट आजच माझ्या हाती लागलेले आहेत. ते तुमच्यासाठी लगेचच मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट सर्वजणी सर्व आनंदी व्हा. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. तर सर्व लाडक्या बहिणी, सर्व लाडक्या मैत्रिणी, सर्व माझ्या महिला, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण की आता हा डिसेंबर आहे आणि आजची तारीख आहे 18 डिसेंबर. 18 तारीख आहे आणि आता लवकरच संक्रांत जवळ आलेली आहे. आणि संक्रांत म्हणजे काय, तर महिलांचा सण. संक्रांत हा कोणाचा सण असतो, तर महिलांचा. काय म्हणतात, असं म्हणतात ना, संक्रांत आली की आपण काय म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, है की नाही. आणि महिला वर्ग काय करतात, हळदी कुंकू करतात, सर्व मैत्रिणींना बोलवतात, सर्व जे काय तुमचं काय असेल, तुमचं सगळा ग्रुप असतो मैत्रिणींचा, किंवा तुमच्या समाजातल्या असतात, किंवा महिला मंडळ असतं असं, किंवा तुमचं गट असेल किंवा बचत गट वगैरे, अशा सर्व वेगवेगळ्या मैत्रिणींना तुम्ही बोलवून हळदी कुंकू करतात. मस्त छान गिफ्ट वगैरे देतात, छान कार्यक्रम करतात, छोटीशी किट्टी पार्टी वगैरे असते, किंवा तुम्ही संक्रांतीची भेट वगैरे काय जे असतात भेटवस्तू देतात एकमेकींना. म्हणून हा सण जो आहे हा महिलांसाठीच आहे. विवाहित असू दे किंवा मुली असू दे, तर हा महिला वर्गासाठी जो हा संक्रांत हा सण आहे. आणि म्हणूनच संक्रांत निमित्त आता आपले जे मुख्यमंत्री सरकार आहे, जी श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संक्रांतीनिमित्तच आता सर्व लाडक्या बहिणींसाठी, लाडकीसाठी अत्यंत महत्त्वाचे गिफ्ट आता सरकार तुम्हाला देणार आहे. तर एक नाही, दोन डबल गिफ्ट तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर खुश व्हा, सर्व लाडक्या बहिणी आनंदी व्हा. आणि छान मस्त आता गुड न्यूज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गुड न्यूज मिळाली की छान मस्त कुठेतरी जाऊन मस्त ज्या आपलं जसं काही जे काही आहे तसं अफोर्डेबल जसं आहे तसं पार्टी करा, है की नाही. चहा पार्टी असू दे किंवा वडापाव पार्टी असू दे किंवा पोहे पार्टी असू दे, काही पण पार्टी नक्की करा हां. कारण की अत्यंत आनंदाची बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. म्हणून तुम्ही सगळेजण एन्जॉय करा मस्त. तर काय आहे हे तर आपण समजून घेणारच आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल. नाहीतर मध्ये जर तुम्ही स्किप केला व्हिडिओ किंवा मध्ये सोडून गेलात, पूर्ण व्हिडिओ नाही पाहिला, तर तुम्हाला काही कळणार नाही. तर बघा, आपण आतापर्यंत बऱ्याच बातम्या पाहिल्या, बरेच व्हिडिओज पाहिले की कसं आहे, जुलैमध्ये योजना सुरू झाली, नंतर बऱ्याच बहिणींना 7,500 रुपये आले, नंतर बरेच काय आपल्याला सोशल मीडियावर काय आपल्याला माहिती मिळत गेली, काय पण व्हिडिओ बघितले की खूप जण काय सांगायचे की आता सर्वांच्या अर्जाची छाननी होणार आहे, बरेच अर्ज हे बाद होणार आहेत, बरेच अर्ज हे लाडक्या बहिणीचे अर्ज हे कॅन्सल होणार आहेत, आणि सर्व लाडक्या बहिणींनाच आता 2100 रुपये मिळणार नाही. तर हेच आपण या व्हिडिओमध्ये सगळे जे महत्त्वाचे अपडेट सरकारने जे दिलेले आहेत, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहेत, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की खूप महिला टेन्शनमध्ये होत्या, खूप बहिणी टेन्शनमध्ये होत्या की आता 2100 रुपये आम्हाला काय मिळणार नाही, आता या ताईला मिळाले, त्या ताईला मिळाले, आम्हाला काय मिळणार नाही. कारण की आमचा तर अर्ज आता जुलैपासून मंजूर आहे, पण आम्हाला आतापर्यंत 1 रुपयाही आलेला नाही. पण आता काय माहिती का, सरकारने खूप छान आणि मस्त सगळं बदल केलेला आहे. आजच आणि आत्ताच माझ्या हाती ही बातमी लागलेली आहे, तीच आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, तुम्ही आनंदी व्हा आणि खुश व्हा. कारण की सरकारने काय केलेलं आहे, सरकार तर तुमच्या खात्यामध्ये आता एक नाही तर 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत, आणि तो सुद्धा डिसेंबर आणि जानेवारीचा. असा की तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही याआधी पण सरकारने कसे करायचे. आता जसं की राखी पौर्णिमा आली तर सरकारने कसं एक निमित्त बघून ॲट ए टाईम 2 महिन्याचे तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यात जमा केला. नंतर भाऊबीज आली, दिवाळीच्या वेळेला भाऊबीज आली, तेव्हा पण सरकारने काय केलं, मतदान आल्यामुळे जेव्हा आपलं नोव्हेंबरमध्ये जे मतदान होतं ना, तेव्हा त्याच्या आधीच नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच महिलांना देऊन टाकला.
म्हणजे एकदम 2 महिन्याचे हप्ते देऊन टाकले, कारण की सर्व महिलांना दिवाळीला खर्चाला वगैरे, शॉपिंगला, सगळं वस्तू वगैरे बनवायला फराळाला किराणा वगैरे आणावा लागतो म्हणून. तर त्याप्रमाणे सरकारने आता तसाच निर्णय घेतलेला आहे की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, कारण की खूप तुम्ही पूर्ण ॲक्च्युली नोव्हेंबरचा हप्ता जो आहे ना तो दिला होता सरकारने, ऑक्टोबरमध्येच दिला होता. असे 7,500 रुपये टोटल, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे 7,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकारने जमा केले होते. आतापर्यंत आले सुद्धा 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे 7,500 रुपये जमा झालेले आहेत. पण ज्या बहिणींनी नव्याने अर्ज केला, ज्या महिलांनी नव्याने म्हणजे काहींनी सप्टेंबरमध्ये केला असेल, सप्टेंबरमध्ये काही महिलांनी अर्ज केला, त्यांना कदाचित त्यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांना पैसेही आले असतील. पण काही महिला राहिल्या होत्या आणि ऑक्टोबरमध्ये सुद्धा बऱ्याच अशा महिला होत्या की त्या म्हणजे त्यांनी अर्ज केलेला आहे, पण त्यांचे अर्ज काहींचे झालेत मंजूर, काहींचे अर्ज हे मंजूर झालेले नाही. तर असे बरेच असे म्हणजे वेगवेगळे अर्जांबद्दल वेगवेगळे सिच्युएशन आहेत. म्हणूनच मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज केलेला आहे अशा महिलांनी काय करायचं आहे, तुम्ही नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा. नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही जा. नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन तुम्ही सर्वात आधी तुम्ही प्ले स्टोअरवरून हा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सर्वात आधी अपडेट करा. तुम्ही नारी शक्ती दूत ॲप हा अपडेट करा, कारण की हा सरकारने पुन्हा सुरू केलेला आहे हा ॲप. आता जसंही मतदान झालं ना, इलेक्शन संपलं आणि हा जो ॲप आहे ना, इलेक्शनच्या काळामध्ये हा ॲप, हे जे ॲप्लिकेशन आहे नारी शक्ती दूत ॲप, तेव्हा ते बंद होतं. पण आता हे ॲप्लिकेशन सरकारने पुन्हा सुरू केलेलं आहे, म्हणून तुम्हाला ते अपडेट करावं लागेल. आधी तुम्ही अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस बघा. तिथे तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा आणि जर तुम्हाला नाही बघता येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मग मी त्यावरही सेपरेट परत व्हिडिओ घेऊन येते की आपण आपल्या अर्जाचं स्टेटस कसं चेक करायचं, यावर मी तुमच्यासाठी परत व्हिडिओ घेऊन येते. पण तुम्हाला जर नसेल येत तर तुम्ही पहिले मला तशी कमेंट करा, मग मी तरच त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. नाहीतर काय होतं माहिती का, मी एवढ्या मेहनतीने सगळं व्हिडिओ बनवणार आणि बहिणी जर नाही बघणार तर काय उपयोग ना. म्हणून जितकी तुम्ही जास्तीत जास्त कमेंट कराल ना तर मग मी त्यावर लगेच व्हिडिओ बनवणार. ओके. आणखीन तुम्हाला मी दुसरा उपाय सांगितला होता आणि परत सांगते. दुसरा उपाय काय आहे की तुम्ही www.ladkibhinYojana.maharashtra.in या सरकारी वेबसाईटवर जा, सरकारी पोर्टलवर जा आणि तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या अर्जाची आत्ताची स्थिती, तुमच्या अर्जाचा आत्ताचा स्टेटस तुम्ही चेक करा. म्हणजे तुम्हाला ताबडतोब समजेल की तुम्हाला पैसे कधी येणार, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, तुमच्या काही कारणामुळे तुमचा अर्ज बाद झालेला आहे का. जे पण तुमच्या अर्जाची स्थिती आहे, जे पण तुमच्या अर्जाचा स्टेटस आहे आज, ते तुम्हाला लगेच कळेल. आणि आणखीन तिसरं मी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन सांगत आहे की तुमच्या घराजवळ जे काही अंगणवाडी ऑफिस आहे, तुमच्या घराजवळील जे काही अंगणवाडीचं कार्यालय आहे किंवा ई सेवा केंद्र आहे, तिथे जा आणि तिथे जाऊन तुमच्या अर्जाचं स्टेटस लवकरात लवकर जाऊन चेक करा. ओके. तर बघा, लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट आता काय आहे, सध्या अर्ज केलेल्या ज्या बहिणी आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाभ. कारण की आतापर्यंत जितक्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला आहे, तुम्ही जितक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे लाडक्या बहिणीचा, अशा सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. सरसकट तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे आतापर्यंत जितक्या पण बहिणींनी अर्ज केला तितक्या सगळ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळणार आहे. म्हणजे आता संपूर्ण या आधीचे 7,500 रुपये आणि आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता असे संपूर्ण पैसे तुम्हाला मिळणार आहे. कारण की बघा, नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे. कारण की नवीन जे अर्ज आलेले आहेत ना, जसं की मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, ऑक्टोबरमध्ये ज्या बहिणीने अर्ज केलेले आहेत ते आणि सप्टेंबर एंडमध्ये म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी ज्या बहिणीने अर्ज केले अशा सर्व अर्जांची जी छाननी चालू होती ती आता शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणूनच सर्वांना एक सरसकट लाभ देण्यामध्ये उशीर होत आहे. बरोबर आहे की नाही. कारण की सगळ्यांना सोबतच सरकार आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा देणार आहे.
म्हणजे डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असं डबल गिफ्ट तुम्हाला सरकार देणार आहे। तर अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीत। बघा, ज्या सगळीकडे सोशल मीडियावर ज्या अफवा पसरल्या होत्या ना, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अफवांना बळी पडू नका, सेम तेच मी तुम्हाला आता सांगत आहे। बघा, ज्या अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीत। म्हणजे खूप जणी म्हणत होते ना की बऱ्याच महिलांचे अर्ज हे अपात्र ठरले आहेत, बऱ्याच महिलांचे अर्ज हे बाद झालेले आहेत। तर आता असे काही नाही, आता ती गोष्ट आता पुढे ढकलली गेलेली आहे। आता असं काही नाही, सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाभ। तर आतापर्यंत जितक्या बहिणींनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत तितक्या सगळ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते आता मिळणार आहेत। तर काळजी करू नका। आहे की नाही सत्यता? सर्व मी तुम्हाला जे पण काही अपडेट सांगत आहे ते सर्व सत्य सांगत आहे आणि आत्ताच प्रसार माध्यमाच्या द्वारे माझ्यापर्यंत जे अपडेट पोहोचले आहे ते मी तुमच्यापर्यंत लगेच ताजे अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तर बघा, 2.25 कोटी अर्जांच्या फेर पडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकलेला आहे। जवळजवळ 2.25 कोटी अर्ज हे म्हणजे पुन्हा चेक करणार होते, स्क्रुटिनी करणार होते, पुन्हा चेक करून त्यांची छाननी करणार होते। तर आता ही जी गोष्ट आहे, आता ही काय केलेली आहे सरकारने, पोस्टपोन केलेली आहे, लांबणीवर टाकलेली आहे। कारण की सरकारने काय निर्णय घेतलेला आहे की आता सरसकट जितक्या पण बहिणींनी आतापर्यंत अर्ज केला आहे तितक्या सगळ्या बहिणींना तुम्ही सरसकट डायरेक्ट डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता द्या। कारण की संक्रांती आधी सर्व लाडक्या बहिणींना काय मिळणार, तर प्रत्येकी 3,000 रुपये आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे। आहे की नाही आनंदाची गोष्ट, आहे की नाही गुड न्यूज? तर डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे डबल गिफ्ट तुमच्या खात्यामध्ये हे संक्रांती निमित्त जमा होणार आहे। तर आता सर्व बहिणी खुश व्हा, आनंदी व्हा। तुम्हाला सरकारने संक्रांती निमित्त गोड बातमी दिलेली आहे। तर सगळ्या बहिणी आनंदी व्हा आणि खुश व्हा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा।